आज 30 एप्रिल 2025 बुधवार आणि अक्षय तृतीया आहे. ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालीवरून कुंडली निश्चित केली जाते. आज भगवान गणेश आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान गणेश, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी वाढते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार आज 30 एप्रिल हा दिवस 12 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. तर जाणून घेऊया 30 एप्रिल 2025 चे दैनिक राशीफल 12 राशींसाठी कसे असणार आहे. पहिली आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला जुन्या वादातून मुक्तता मिळू शकेल, ज्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पत्नी आणि मुलांच्या आरोग्याबाबत चिंता राहणार नाही. कुटुंबात परस्पर सलोखा राहील. आज तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. दुसरी राशी आहे वृषभ. वृषभ राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. तुमचे कोणतेही जुने प्रलंबित काम, ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होता, ते पूर्ण होऊ शकते. आजचा दिवस एखाद्या खास व्यक्तीला भेटल्याने तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल. तुमच्या मनात धार्मिक यात्रेला जाण्याचा विचार येऊ शकतो. व्यवसायात नफा होईल. आज तुम्ही नवीन वाहन खरेदी वगैरे करू शकता. अक्षय तृतीयेचा हा पवित्र दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी विशेषतः शुभ ठरू शकतो. तिसरी राशी आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ आणि फायदेशीर ठरू शकतो. या विशेष प्रसंगी ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी मोठी ऑर्डर किंवा डील मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. त्याचवेळी नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगती आणि फायदे मिळण्याची शक्यता आहे. जे अजूनही बेरोजगार आहेत त्यांना यावेळी नवीन नोकरीची संधी मिळू शकतात. चौथी राशी आहे कर्क. कर्क राशी. आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुमचे संगोपन करणारे गुण आज तेजस्वीपणे चमकतील. हा दिवस तुम्हाला भावनिक बुद्धिमत्तेने भरून टाकेल, जो वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी परिपूर्ण आहे. तुमच्या कुंडलीच्या सहाय्यक क्षेत्रात चंद्र असल्याने आवश्यकतेनुसार तुमचे मार्गदर्शन करा, परंतु तुमच्या स्वतःच्या सीमांचे रक्षण करा. तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनाचा तुमच्या कामाच्या गतिशीलतेचा फायदा होईल. सहयोगी प्रकल्पांमध्ये सकारात्मक परिणामांची अपेक्षा करू शकता, विशेषतः दुपारच्या जेवणानंतर जेव्हा बुध संवाद वाढवतो. पाचवी राशी आहे सिंह. सिंह राशी. आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुधवारी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता. यामध्ये तुम्हाला यशाच्या शक्यता देखील दिसू शकतात. बुधवार 30 एप्रिल रोजी तुमचे अडकलेले आणि प्रलंबित पैसे मिळू शकतात. याशिवाय तुम्हाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठ्या पदाने सन्मानित केले जाऊ शकते. समाजात तुम्हाला आदर मिळेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर बुधवार तुमच्यासाठी फायदेशीर संधी घेऊन येईल. सहावी राशी आहे कन्या. कन्या राशी. आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आकाशातील तारे तुमच्या प्रिय कार्यक्षमतेला आणि अचूकतेला उजळतील. 30 एप्रिल 2025 चा हा दिवस तुम्हाला बारकाईने नियोजन आणि अंमलबजावणीच्या दिवसात घेऊन जाईल, कारण बुध तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यांना धारदार बनवेल. व्यावसायिकदृष्ट्या प्रकल्प आयोजित करण्याची किंवा तपशिलांना बारकाईने जुळवून घेण्याची संधी मिळेल. दुपारनंतर जटिल समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल. तुमच्या वैयक्तिक क्षेत्रात मित्र आणि कुटुंब तुमचे शहाणपण शोधतील, सल्ला देतात, परंतु तुमच्या स्वतःच्या भावनिक कल्याणाचे पालनपोषण करण्याचे देखील लक्षात ठेवा. सातवी राशी आहे तूळ. तूळ राशी. आज 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात परिपूर्ण संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असताना सुसंवादी ऊर्जा तुमच्या भोवती फिरत असेल. शुक्र तुमच्या आकर्षण आणि सहकार्याच्या भावनेला वाढवत असल्याने टीमवर्क फुलेल, प्रसिद्धी सामायिक होईल आणि रचनात्मक संवाद जोपासा, जे सर्जनशील देवाणघेवाणीला प्रोत्साहन देतात. दुपारच्या वेळी होणारा उत्स्फूर्त प्रकटीकरण वैयक्तिक उपक्रमांमध्ये किंवा करिअरच्या मार्गांमध्ये नवीन मार्ग शोधू शकतात. अपारंपरिक प्रस्तावांसाठी खुले मन ठेवा. आर्थिकदृष्ट्या बघितल्यास आज सुसंवादी सहकार्याला बक्षीस मिळेल. संयुक्त उपक्रम सुचवतो की विश्वासू भागीदारांसह संसाधने सामायिक करा. आठवी राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशी. आज 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर
तुमची चुंबकीय तीव्रता आज वाढेल, तुमचा ऊर्जा स्रोत वाढेल. ब्रह्मांड तुम्हाला खोल अंतर्दृष्टीची आवश्यकता असलेल्या बाबींमध्ये खोलवर जाण्याची संधी प्रदान करेल, कारण प्लुटो तुमची नैसर्गिक खोली आणि दृढ निश्चय वाढवतो. व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा. वरवरच्या देखाव्यांमागील सत्य ओळखणे धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करेल. तुम्ही आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांना संधींमध्ये रूपांतरित करण्यासाठी सज्ज होत आहात. 9वी राशी आहे धनु. धनु राशी 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुमचा साहसी उत्साह वाढेल. दिवसाची ऊर्जा अन्वेषण आणि विस्तृत दृष्टीचा पाठलाग करण्यास प्रोत्साहित करते, कारण सूर्य अनुकूल स्थितीत तुमच्या मार्गदर्शित स्वभावाला प्रकाश देतो. व्यावसायिकदृष्ट्या आजचे संरेखन धाडसी हालचालींना प्रोत्साहन देईल. नवीन प्रकल्पांची कल्पना करणे आणि सुरुवात करणे पसंत केले जाईल. नवीन दृष्टिकोनांसाठी नवीन ठिकाणी भेट देण्याचा विचार करा. प्रेमात तुमचा संसर्गजन्य उत्साह तुमच्या सभोवतालच्या लोकांना मोहित करेल, नातेसंबंधांचे नूतनीकरण करेल किंवा संभाव्य नवीन ज्वाला पेटवेल. 10वी राशी आहे मकर. मकर राशी आज 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला महत्त्वाकांक्षा आणि आत्मनिरीक्षण यांचे संतुलन साधण्याचे आवाहन करते. शनी तुमच्या स्थिर स्वभावावर प्रभाव पाडत असल्याने दिवसाला अचूकता आणि परिश्रमाने चालना मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या नवीन उपक्रमांपेक्षा उद्दिष्टे स्पष्ट करण्यावर आणि रणनीती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. मनापासून बोलून, संवाद साधून किंवा साध्या घरगुती क्रियाकल्पांमध्ये भाग घ्या. अविवाहित मकर राशीच्या लोकांना अनपेक्षित ठिकाणी अर्थपूर्ण संबंध मिळू शकतात. 11वी राशी आहे कुंभ. कुंभ राशी आज 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या दूरदर्शी भावनेला उजळून टाकतो. युरेनस तुमच्या राशीला ऊर्जा देत असल्याने बदल आणि नाविन्यपूर्ण विचारांना स्वीकारा, जे तुम्हाला वेगळे करते. व्यावसायिकदृष्ट्या नाविन्यपूर्ण कल्पना सहजपणे प्रवाहित होतात, ज्यामुळे नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी किंवा विद्यमान चौकटींना आकार देण्यासाठी हा एक परिपूर्ण दिवस बनतो. मानसिक आणि शारीरिक उत्तेजनामुळे तुमचे आरोग्य चांगले असेल. कार्यशाळा किंवा प्रायोगिक व्यायाम वर्गासारख्या सीमांना आव्हान देणाऱ्या क्रियाकल्पांचा प्रयत्न करा. 12वी आणि शेवटची राशी आहे मीन. मीन राशी आज 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानी बाजूचा स्वीकार करण्यास आमंत्रित करेल. तुमच्या कुंडलीतील नेपच्यूनचा प्रभाव संवेदनशीलता वाढवतो, भावनिक बुद्धिमत्तेत मदत करतो, जो वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांना फायदेशीर ठरतो. आज आरोग्याच्या दृष्टीने ध्यान, पोहणे किंवा ताईची सारख्या सौम्य पद्धतीद्वारे मन आणि शरीराचे संतुलन राखणे मौल्यवान शांती देईल. दिवस उजाडताच कलात्मक प्रयत्नांमध्ये किंवा साहित्यामध्ये रमून जा. सर्जनशील शोध तुम्हाला प्रेरणा देऊ शकतात. तुमच्या जन्मजात संवेदनशीलतेशी जुळवून आजचे अनुभव तुमचे आंतरिक जग समृद्ध करतात.